तुमचं आसन कसं असलं पाहिजे तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. हो. सुखावं बैठक स्थिती, पाठीचा कडा ताठ सरळ पण तणावरहित. बर. नैसर्गिक श्वासोश्वास, श्वासांची लय शांत आणि संथ किंवा कधी कधी म्हणते मी मंद. शरीर, श्वास आणि मन एका लयीमध्ये. समजा तुमचा श्वास खाली वर आहे, तुमचं मन स्थिर असेल का? नाही. तुमचं मन इथे तिथे फिरणार. करेक्ट. शरीर अवघडलेलं असेल तुम्ही नाही डिसिजन घेऊ शकणार. आत्मस्वरूपाचं स्वतःला ज्ञान मिळवण्याकरता तुम्हाला आधी ह्या गोष्टी अलाइन कराव्या लागतात. म्हणून ती बैठक पाहिजे. पण समजा आता सोहम दादा किंवा मी डिस्टर्ब माइंड मध्ये असेल तर तुम्ही पण नाही प्रश्न विचारू शकणार, मी उत्तर नाही देऊ शकणार. अगदी बरोबर. किंवा असं समजा माझ्या घरामध्ये काहीतरी कॅज्युअलिटी झाली, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, नाही देऊ शकत. म्हणून ती बैठक गरजेची आहे. जेव्हा ती बैठक हळूहळू जमायला लागते त्याच्यानंतर मग माऊलींनी सांगितलं म्हणजे भगवंतांनीच की आसन साधना करत असताना आसन देखील महत्वाचं ठरतं. बर. आसन कसं असावं? भगवंतांनी काय सांगितलंय? आसन असं असावं की जे खूप खाली नसावं, एकदम रुतलेलं, जेणेकरून पृथ्वीचा गारठा किंवा थंडावा हा शरीरामध्ये भिनेल आणि थंडी वाजेल. अच्छा. किंवा असं पण नसावं की खूप उंच. खूप उंच असेल तर मी जी अशी ताट जेव्हा मी बसेन तर खूप जर उंच असेल तर माझी पाठ ही अशी रग लागणार. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे आसन असं असावं की जे खूप खोल नाही किंवा जे खूप उंच नाही, जे माझ्या या बैठकीला व्यवस्थित तोलून धरेल. त्याच्यानंतर आसन कसं असावं? दर्भाचं असावं किंवा मृगजिनाचं असावं. बर. बर. की त्याच्यामध्ये पावित्र्य आहे. अच्छा. असं आसन असावं. मग हे तर झालं वरचं. शरीराचं आता आसन घालायला हवं. कारण शरीराला पण कसंही बसून नाही चालत. कारण जेव्हा योग साधना तुम्ही करता किंवा आता समजा तुम्ही म्हणताय की मला अनुभव, जर तुम्ही असं बसून जेव्हा साधना करता तेव्हा तो श्वास बरोबर मेरुदंडातून जातोय, कसा पोचतोय हा अनुभव येतो. पण मी समजा अशी बसली, अडकणार ना, अनुभवच नाही येणार. करेक्ट. मग त्याच्याकरता एक आसन आहे, ते आसन सांगितलंय. काय आसन?